आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर भावाभावामध्ये प्रेम असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? भावाभावामध्ये प्रेम असलं पाहिजे. पुरुष मंडळ एक वाक्य सांगू का? पुरुष मंडळ, तुम्ही तुमच्याशी तुमचं तुमच्या भावाचं वैर असू द्या वैर तुमच्या भावाचं, काय अडचण नाही. पण पुरुष मंडळ, तुम्ही तुमच्या मित्राला किती पण जवळ करा, पण पुरुष मंडळ तुमच्यावरती वाईट वेळ आली ना, वाईट वेळ, तर तुमचा भावच तुमच्या पाठीशी असतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा भावच तुमच्या पाठीशी असतो. पुरुष मंडळ, तुम्ही तुमचा मित्र एका ठिकाणी बसलेला असू द्या आणि एखादा माणूस येऊ द्या आणि त्या माणसानं तुम्हाला आईवरनं शिवी दिली ना, तर मित्र तुमचा भांडा नाही उठणार त्याला. का? मित्र काय म्हणेल माहितीये का? त्यानं माझ्या मित्राला त्यानं आईवरनं शिवी दिली, माझी आई आणि त्याची आई वेगळी आहे. पण भलं तुम्ही तुमच्या 5 वर्ष तुम्ही तुमच्या भावाशी बोलत नसाल, भलं तुम्ही एकामेकाचं तोंड बघत नसाल, पण एखाद्या माणसाला तुम्हाला आईवरनं जर शिवी दिली ना पुरुष मंडळ, तर तुमचा भाव ज्यानं तुम्हाला आईवरनं शिवी दिली आहे त्याच्या अंगावरती भांडायला जाईल. आणि विचारलं बाबा का भांडायला जातो, त्यावेळेस तो भाव म्हणतो मान्य आहे माझं त्याचं वैर आहे, मान्य आहे मी ती 5 वर्ष एकामेकाला बोलत नाही, पण त्यानं माझ्या भावाला त्यानं आईवरने शिवी दिली आहे, त्याची आणि माझी आई ही एकच आहे, वैर कशाला? कशाला वैर? म्हणून पाया पडून सांगेन, भावाभावात प्रेम असू द्या. रावण रक्ताच्या थरळ्यामध्ये पडला रे, रावण रक्ताच्या थरळ्यामध्ये पडला आणि रावणाला विचारलं, ए रावणा, एवढा ताकदवान रावणा तू, धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. अरे एवढा ताकदवान आणि तू हारलाच कसं काय आणि राम जिंकलाच कसं काय? रावण रडला रे, रावण डसा डसा रडला. रावण म्हणला मी हरलो राम जिंकला. राम जिंकला याचं एकच कारण, रामाबरोबर त्याचा भाऊ लक्ष्मण होता आणि मी हारलो याचं एकच कारण की माझ्या बरोबर माझा भाऊ विभीषण नव्हता. आणि महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि फुटाफुटीची परंपरा तेव्हापासून चालू झाली आणि ती परंपरा आपल्या पुढाऱ्यांनी आजपर्यंत टिकवली. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या